दळवी यांना विनंती करतो की त्यांचा शुभ सन्मान इथे करायचा आहे. आपला या स्पर्धेमध्ये आपण आज आपली इथे कॉमेंट्रीने मंत्रमुग्ध केलं, त्यासाठी आपला रोहित भोपी मनापासून आभार, धन्यवाद. तुम्ही असंच पुढे जात राहा, हेच नवी मुंबईकरांचे इथे तुम्हाला शुभेच्छा असतील. एक उत्कृष्ट असे समालोचक आपल्याला आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळाले रोहित भोपी यांच्या माध्यमातून. सामन्याला सुरुवात करायचं आहे. सिद्धेश कोळे 12 प्रतिनिधी. सामना हा 4 षटकांचा असेल याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. सलामीचे फलंदाज आणि सामन्याला इथे सुरुवात होते. पंच आपल्याला पाहायला मिळतील कैलास नाईक आणि त्यांच्या जोडीने किरण नाईक. पहिला चेंडूवर इथे पॉइंटच्या दिशेने चेंडू चाललाय. ते क्षेत्ररक्षक धावतात आहे आणि ते मात्र पहिल्याच चेंडूवर पंचांचा इशारा येतो 4 धाव्यांचा. या 4 धाव्याने संघाचा श्री गणेश होतोय. सुंदरशी सुरुवात म्हणायला गेल इन्फॉर्म बॅट्समॅन नमित पाटील याची. पहिल्याच चेंडूवर आपले इथे इरादे स्पष्ट करतो या सामन्यामध्ये. गोलंदाजी मार्कर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय तो विनायक झेंडे. दुसरा चेंडूवर इथे मात्र पुन्हा एकदा तीच दशा आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजाची आणि पुन्हा एकदा या चेंडूवर लगातारचा दुसरा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय नमित पाटील याच्या बॅट मधून. या षटकातील तिसरा चेंडू घेऊन गोलंदाज विनायक सामोरं जाईल तो नमित. आता मात्र उत्कृष्ट असा फटका आणि चेंडू चाललाय तो सीमा रेषा पार आणि या 6 धाव्याने धावसंख्या जाऊन पोचली ती 14. सुंदर अशी फलंदाजी म्हणायला लागेल नमित पाटील याची. एक उत्कृष्ट असा फलंदाज नवी मुंबई परिसरातील आपल्याला पाहायला मिळतो. नेहमीच सुंदर फलंदाजीचा नमुना पेश करत असताना यावर्षी मालिकावीरचे किताब देखील चांगल्याच प्रकारे त्याने ओपनच्या स्पर्धेत आणि ग्रामीण स्पर्धेत देखील पटकावलेले आहेत. आणि त्याच्या जोडीला नवी मुंबईचा कोहिनूर भूषण उत्तम पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. अनुभवाची जोडी आपल्याला मैदानात पाहायला मिळते कुमार इलेवन तुर्बे या संघाची. काहीसा इथे मात्र खर्चिक ठरतोय तो गोलंदाज विनायक झेंडे. या षटकातील 14 चेंडू घेऊन गोलंदाज तयार होईल. सामोरं जाईल तो नमित.
पुन्हा एकदा या षटकातील चौथा चेंडू घेऊन सामोरे जात नमित आकुरपातीचा चेंडू तिथे क्षेत्ररक्षकाकडून गफलत होते आणि चेंडू चाललाय तो मिड विकेटच्या दिशेने. तिथे क्षेत्ररक्षण होईल आणि एक धाव पूर्ण होईल आणि एका धावावर दोन्ही फलंदाज इथे मात्र समाधान मानतात आणि एक धावाने धाव संख्या जाऊन पोहोचते ती 15. आता मात्र स्ट्राईक वर आलाय तो नवी मुंबईतील एक विस्फोटक फलंदाज, लेफ्ट हँड फलंदाज, ज्याला पूर्ण नवी मुंबई, रायगड, पूर्ण भारतभरात ज्या खेळाडूची ओळख आहे तोच भूषण उत्तम पाटील. सुंदर चेंडू आणि चेंडू चाललाय तो डी रिजन मध्ये. या एका धाव्याने धावसंख्यात वाढ होते. धावसंख्या झाली ती तब्बल 16. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक असेल या षटकातील आणि पंचांनी ते वन बाउंडची ताकीद दिली ती गोलंदाजाला. षटकातील शेवटचा चेंडू. आता मात्र सुंदर असा फटका आणि चेंडू चाललाय तो चौकार आणि चौकाराने धावसंख्यात झाली ती तब्बल 20. खर्चिक षटक म्हणायला गेल ते गोलंदाज विनायकाचं. तब्बल या षटकामध्ये 20 धावा खर्च केल्या आहेत. एक दमदार अशी सुरुवात म्हणायला गेल तुर्बे या संघाची. जसं नाव तसं काम आपल्याला पाहायला मिळते संघाचं. नेहमीच आपल्याला हा संघ चांगल्या गटामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. ए गटामध्ये खेळणारा हा संघ आज आपले इथं इरादे स्पष्ट करत असताना या सामन्यामध्ये आणि आमचे बोनकोडे गावाचे सुपुत्र देवेंद्रजी नाईक साहेब यांचं इथे आगमन झालंय. तर त्यांचं बोनकोडे कोळीवाडा आयोजित संदीप नाईक प्रतिष्ठान चषक या स्पर्धेमध्ये त्यांचं सहर्ष स्वागत. आपण साहेब आलात या स्पर्धेमध्ये आणि या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येतो नवीन गोलंदाज कल्पेश. ज्या कल्पेशने सकाळच्या क्षेत्रामध्ये सुंदर गोलंदाजी केली होती ट्रॉम्बे संघांच्या विरुद्ध, तोच आता मात्र गोलंदाजी मार्ग गोलंदाज येतोय कल्पेश. आता मात्र बॅटची इनर एज लागते आणि क्षेत्ररक्षक तिथं होतं चांगलं आणि इथे मात्र नमित पाटील हा रनआउट होता इथे बचावलेला आहे आणि पहिलाच चेंडू इथे मात्र निर्धाव स्वरूपाचा आपल्याला पाहायला मिळतोय तो गोलंदाज कल्पेशाचा. आता मात्र काहीसं कमबॅक करायला लागेल बेलापूर संघाला या षटकामध्ये. लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू इथे क्षेत्ररक्षक येते लॉंगॉनच्या दिशेने आणि एकच धाव इथे मात्र कंप्लीट होते. या एका धावेने धावसंख्यात पुन्हा एकदा वाढ होते. धावसंख्या झाली ती तब्बल 21 लॉस ऑफ 0 विकेट. सुंदर अशी फलंदाजी आतापर्यंत नमित पाटीलने या स्पर्धेमध्ये केलेली आहे आणि त्याच्या जोडीले आता मात्र भूषण पाटील याला देखील या स्पर्धेमध्ये आपली षटकार चौकारांची आतिषबाजी पाहण्यासाठी लांबून लांबून भूषण पाटील यांचे प्रेक्षक आलेले आहेत, त्यांचे फॅन्स इथे आलेले आहेत. आकुरपाटीचा चेंडू आणि चेंडू चाललाय तो आणि इथे मात्र फलंदाज बाद होतो भूषण उत्तम पाटील आणि मोठा हादरा लागलाय तो संघाला आणि पहिला गडी इथे मात्र तंबूच्या दिशेने आपल्याला परतताना पाहायला मिळेल. नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय या नवी परिसरातील. ज्या फलंदाजाची फलंदाजी बघण्यासाठी लांबून लांबून प्रेक्षक येतात, ज्या फलंदाजी स्वीप शॉट आपण नेहमीच पाहतो असा रवी म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतोय. वन डाऊनच्या रूपात आपल्याला फलंदाजी करताना पाहायला मिळेल. एक सुंदर गोलंदाजी म्हणायला लागेल आतापर्यंत कल्पेशाची. या षटकामध्ये फक्त एकच धाव खर्च केली. आपल्या नावाला साजेशी गोलंदाजी कल्पेश आता मात्र करत आणि इथं मात्र स्ट्राईकला येतो फलंदाज रवी. सुंदर असा फटका आणि तिथे क्षेत्ररक्षक येतोय
आणि एक धाव इथे पूर्ण होते आणि एका धावावरच इथे दोन्ही सल आणि एकच धाव, एका धावेने धावसंख्यात वाढ होते. धावसंख्या झाली ती 22 लॉस ऑफ 1 विकेट. अजून या षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. तर मात्र बॅटची येणाऱ्या सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल क्षेत्ररक्षकाचं. आणि दुसरा फलंदाज इथे मात्र बाद होतोय. नमित पाटील सारखा मोठा फलंदाज इथे मात्र तंबूच्या दिशेने जायला पाहायला मिळतो आपल्याला. आणि मोठा धक्का लागला तो तुर्बे संघाला. आदरणीय लक्ष्मणजी दळवी साहेब, आपल्याला विनंती आहे की आपण स्टेजवर येऊन स्टेजची शोभा वाढवायचे. आपला बोनकोडे कोलेवाडा संदीप नाईक प्रतिष्ठान या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. त्याचबरोबरीने सुभाषजी नाईक यांना देखील विनंती आहे की त्यांनी देखील स्टेजवर यायचंय आणि स्टेजची शोभा वाढवायची. त्याच जोडीने त्यांच्या जोडीला संतोषजी नाईक यांना देखील विनंती करतो की त्यांनी देखील स्टेजवर यायचंय. आपल्या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. सुभाषजी नाईक आणि संतोषजी नाईक यांना विनंती आहे की त्यांनी स्टेजवर येऊन स्टेजची शोभा वाढवायची आहे. नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. डावखुरा हाताचा फलंदाज. अंडर-22 ची स्पर्धा 2015 ते 2018-20 मध्ये गाजवलेला हा फलंदाज चिनू पाटील आता मात्र स्ट्राईकला येतोय. सुंदर असा फटका चिनूचा. जसं नाव तसं काम इथे आपल्याला पाहायला मिळतंय. चिनूच्या बॅट मधून येते उत्तुंग असा षटकार आणि षटकाराच्या धावसंख्या जाऊन पोहोचली येते 28. उत्कृष्ट असा फटका म्हणायला गेल तो चिनियाचा. आणि तब्बल धावसंख्या झाली ती 2 षटक समाप्तीनंतर 28. कल्पेश होतात सुंदर षटक. फक्त 8 धावा खर्च केल्या आणि 2 मोठे फलंदाज त्याने या गोलंदाजीमध्ये विकेट मिळवण्यात यश मिळाले. नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल सिद्धेश कोळी. आणि देवेंद्रजी नाईक साहेब यांचा इथे मात्र शुभ सन्मान करायला मी विनंती करतो दिलीपजी दळवी साहेब यांना की त्यांनी देवेंद्रजी नाईक साहेब यांचा इथे पुष्पगुच्छ आणि शाल देऊन त्यांचा शुभ सन्मान करायचा आहे. मी दिलीपजी दळवी साहेब यांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या शुभ हस्ते आणि पंचांचा इशारा होतो डी रिजन मध्ये चेंडू चाललाय आणि एकच धाव इथे मिळेल. या एका धावेने धावसंख्येत वाढ होईल. दुसरा चेंडू या षटकातील सुंदर असा फटका रवी म्हात्रेच्या बॅट मधून आणि ते सुंदर क्षेत्ररक्षण म्हणायला गेलं तेवढंच आणि एकच धाव इथे मात्र मिळते. एका धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती 30. या षटकातील तिसरा चेंडू घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सामोरा जातो चिनू पाटील. सुंदर असा फटका मारण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न. तिथे क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचते आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल क्षेत्ररक्षकाचं. सकाळच्या सत्रामध्ये देखील या क्षेत्ररक्षकाने सुंदर क्षेत्ररक्षण केलं होतं. तो क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल आणि इथे मात्र चिनू पाटील देखील बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. आदरणीय सुमितजी म्हात्रे साहेब यांचा देखील इथे शुभ सन्मान मी विनंती करतो. दीपेनजी दळवी यांना विनंती करतो की त्यांनी सुमित म्हात्रे यांचा इथे शुभ सन्मान करायचा आहे. मायेची शाल आणि प्रेमाचं प्रतीक म्हणून पुष्पगुच्छ त्यांना देऊन सन्मानित करायचंय. या स्पर्धेमध्ये आपण आलात आणि या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल आपलं हार्दिक आभार.
नवीन फलंदाज राकेश. सुंदर असा चेंडू पुन्हा एकदा आणि डी रिझन मध्ये चेंडू चालला. एकच धाव मिळेल. आता मात्र आपल्याला बेलापूर संघ कमबॅक करताना पाहायला मिळतोय. जरी पहिल्या षटकामध्ये 20 धावा खर्च झाल्या असतील तरी आतापर्यंत रोखण्यामध्ये चांगलं यश मिळालंय ते बेलापूर संघाला. तर मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू चाललाय तो मिड विकेटच्या दिशेने. तिथे क्षेत्ररक्षण सुंदर क्षेत्ररक्षण होतंय ते क्षेत्ररक्षक कल्पेशाचं. आणि एकच धाव इथे मिळेल. एका धावेने धावसंख्यात वाढ होते. धावसंख्या झाली ती 32. 32 धावा. शेवटचा चेंडू या षटकातील. तर मात्र पंचाचा इशारा येतोय व्हाईट बॉल. अवंतर धाव आणि अवंतर धावेने धावसंख्यात वाढ. धावसंख्या झाली ती 33. 33 धावा. षटकातील अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक असेल. तर मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू थोडासा गती कमी केली होती आणि इथे मात्र गती मध्ये फसवण्यात यश मिळालं आणि एकच धाव इथे मिळेल ती फलंदाज रवी याला. धावसंख्या झाली ती 34. 34 आफ्टर 3 ओव्हर्स. 3 षटक समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती धाव फलकावर 34. 34 धावा. शेवटचा षटक निर्णायक षटक. बघूया कोणता गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. आपल्याला या सामन्यामध्ये साहिल दिवेकर हा खेळताना नाही दिसत आहे कारण तो इथून ट्रॅव्हलिंग करतोय. मागाशीच माझं त्याच्याशी बोलणं झालं होतं. तो या स्पर्धेमध्ये गोलंदाजाचं नाव सांगायचंय. ऋषी म्हात्रे. गोलंदाजी मार्गावर आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा अंतिम निर्वाणीचा षटक घेऊन येतोय. राईट मोडतो विकेटचा मारा आणि पहिला चेंडू इथे मात्र बॅटच्या स्लॉट मध्ये येतो आणि चेंडू चाललाय तो लॉंग ऑफच्या दिशेने 6 धाव्यांसाठी. या 6 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली ती तब्बल 40. 40. पहिला चेंडूवर इथे मात्र मोठ्या फटक्याने सुरुवात केली या षटकाची. यंगस्टरने भरलेला हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. बेलापूरचा संघ प्रियदर्शनी बेलापूर. शेवटचा षटक. अजूनही 5 चेंडू शिल्लक या षटकातील. पुन्हा एकदा मोठा फटका आणि पुन्हा एकदा तीच दशा. फक्त लॉंगॉनच्या दिशेने आता मात्र षटकार मारतोय फलंदाज रवी म्हात्रे आणि धावसंख्या या 6 धावेने जाऊन पोहोचली ती तब्बल 46. 46 धावा. धावफलकर आपल्याला पाहायला मिळतील. लगातार 2 चेंडू 2 षटकार इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतात. ते रवी म्हात्रेच्या बॅट मधून जो काऊ कॉर्नरला बॅनर लावलेला आहे रोहित शर्माचा. जर त्या बॅनरला जर कोणीही षटकार मारला तर त्या खेळाडूला 200 रुपयाचा पारितोषिक इथे आयोजकांकडून इथे देण्यात येईल. आणि इथे मात्र डी रिजन मध्ये चेंडू चालला आणि डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव. या एका धावेने धावसंख्यात वाढ. धावसंख्या झाली ती 47. आयोजन कमिटीमध्ये रोहित शर्माचे फॅन्स भरभरून आहेत. त्यामुळे रोहित शर्मा जरी त्याचा आता डाऊनफॉल चालू असेल तरी त्याला बॅक करणारे बोनकोडी करतोड संघातील नो बॉल. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू चाललाय आणि इथे मात्र 2 धावा इथे
9+2 धावा, टोटल 3 धावा आपल्याला पाहायला मिळतील या चेंडूवर. धावसंख्या झाली ती 50. मात्र पुन्हा एकदा सुंदर असा फटका आणि तिथे नो बॉल असण्या कारणाने इथे मात्र फलंदाज आणि इथे रनआउटच्या स्वरूपात बाद होतो फलंदाज राकेश आणि एकच धाव इथे मात्र मिळेल ती संघाला. धावसंख्या या एका धावेने 51 धाव फलकर आपल्याला पाहायला मिळेल. अजूनही या षटकातील दोन चेंडू शिल्लक. धावसंख्या झाली ती 51. नवीन फलंदाज राहुल कांबळे आपल्याला पाहायला मिळतो मैदानामध्ये. पुन्हा एकदा काव कोणाच्या दिशेने चेंडू चाललाय आणि चेंडू चाललाय तो चौकार. धाव संख्या 4 ने जाऊन पोचले ती तब्बल 55. 55. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक असेल या षटकातील या इनिंग मधील. धावसंख्या 55 आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा चेंडू निर्णायक चेंडू या मॅच मधील या इनिंग मधील आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज ऋषी याचा आणि ऋषी याच्या चेंडूवर शेवटच्या चेंडूवर इथे मात्र बाद होतोय तो फलंदाज रवी म्हात्रे आणि 56 धावांचं आव्हान ठेवलंय ते प्रियदर्शनी बेलापूर या संघासमोर कुमार 11 तुर्बे या संघाने. आणि मान्यवरांचे आभार की त्यांनी या स्पर्धेमध्ये आपली इथे उपस्थिती दाखवली त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक आभार. बोनकोडे कोळीवाडा आयोजित संदीप नाईक प्रतिष्ठान चषक 2025 मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. कुमार 11 तुर्बे संघ 56 धावांचं आव्हान ठेवण्यात आलंय ते प्रियदर्शनी बेलापूर या संघासमोर. कुमार 11 तुर्बे या संघाने सुंदरशी फलंदाजी पाहायला मिळाली पहिल्या षटकामध्ये नमिताची. त्यानंतर कल्पेश ठाकूरचं चांगलं षटक म्हणावं लागेल. त्या षटकामध्ये त्याने
भूषण पाटील सारखा आणि नमित पाटील सारखा मोठा फलंदाज बाद केला. त्यानंतर आपल्याला रवी म्हात्रे याची भारदार खेळी आपल्याला पाहायला मिळाली आणि त्याने देखील सुंदर षटकार चौकारांची आतिषबाजी केली आणि त्यामध्ये आपण चिनू पाटीलचा षटकार विसरू शकत नाही. पहिल्या चेंडूवर चिनू पाटील यांनी सुंदर असा फटका मारला होता आणि 56 धावांचं आव्हान ठेवण्यात आलंय आणि सलामीचे फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील सिद्धेश कोळी आणि त्यांच्या जोडीने विनायक झेंडे. पहिला चेंडू घेऊन हेमंत पाटील. पहिला चेंडू इथे मात्र निर्धाव पद्धतीचा आपल्याला पाहायला मिळतोय. सुंदर असा गोलंदाज नईमबाई परिसरात आपल्याला नेहमीच पाहायला मिळतो हेमंत पाटील. तेवढाच ताकदीचा फलंदाज सिद्धेश कोळी आपल्याला स्ट्रायकर पाहायला मिळतोय. एक उत्कृष्ट अशी बॅटल आपल्याला पाहायला मिळेल हेमंत वर्सेस सिद्धेश. त्या मात्र सुंदर असा चेंडू लगातारचा दुसरा चेंडू इथे मात्र निर्धाव टाकण्यामध्ये इथे मात्र यश प्राप्त होते ते गोलंदाज हेमंत याला. आता पशुपतीनाथ टूर करून आलेले हेमंत पाटील आपल्याला पाहायला मिळतात मैदानामध्ये. आता मात्र स्लोअर पद्धतीचा चेंडू आणि तिसरा चेंडू लगातारचा आपल्याला पाहायला मिळतो निर्धाव पद्धतीचा चेंडू इथे मात्र टाकण्यामध्ये इथे यश प्राप्त होते या गोलंदाजाला. एक चांगला गोलंदाज आपल्याला नेहमीच पाहायला मिळतो. व्हेरिएशनची खान असलेले गोलंदाज आपल्याला नक्कीच पाहायला मिळतात. खूप वर्षाचा अनुभव आहे हेमंतला देखील. पुन्हा एकदा सामोरं जातो सिद्धेश. आता मात्र पुढे मारण्याचा प्रयत्न आणि चेंडू झाले तर डी रिझन मध्ये आणि एका धावेने संघाचा इथे खाता उघडतोय आणि एका धावेने पॉवर प्लेचा षटक आपल्याला पाहायला मिळतं हेमंत पाटील. षटकातील 5वा चेंडू. आता मात्र पुढे मारण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र पंच इथे मात्र व्हाईट बॉलचा इथे मात्र आपल्याला पाहायला मिळेल ते पंचांच्या द्वारे आपल्याला पाहायला मिळतं आणि या एका धावेने धावसंख्यात वाढ. धावसंख्या झाली ती 2. अजून या षटकातील 2 चेंडू शिल्लक असतील ते हेमंत याच्या एखादा मोठा फटका आला तर मॅच मध्ये रंगत आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. आता मात्र सुंदर असा फटका स्वीपचा शॉट आणि चेंडू चाललाय तो स्क्वेअर लेगच्या दिशेने. 4 धावा. षटकातील शेवटचा चेंडू. धावसंख्या झाली ती 6. तर मात्र पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पण पंच इथे मात्र व्हाईट बॉलचा इशारा आपल्याला पाहायला मिळते. पंच आपल्याला पाहायला मिळतील कैलास नाईक आणि त्यांच्या जोडीने आपल्याला किरण नाईक आपल्याला पाहायला मिळतात. एक उत्कृष्ट पंच के पॅनलचे पंच आपल्याला या स्पर्धेमध्ये लाभलेले आहेत तर त्यांचं देखील मनपूर्वक आभार. सकाळपासून आपण पाहतोय एक उत्कृष्ट पंचाची कामगिरी पाहायला मिळते दोन्ही पंचांच्या मार्फत. षटकातील शेवटचा चेंडू. तर मात्र मोठा फटका मारला आणि चेंडू चाललाय तो एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने 4 धाव्यांसाठी. या 4 धाव्याने धावसंख्यात वाढ होते. धावसंख्या झाली ती 11. 11 लॉस ऑफ 0 विकेट आफ्टर 1 ओव्हर. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय नवीन गोलंदाज राकेश आपल्याला पाहायला मिळेल. दुसरं षटक घेऊन आलाय.
कुमार 11 संघाकडून. आता पहिला चेंडू इथे मात्र मिनी हेलिकॉप्टर आपल्याला पाहायला मिळते फलंदाजाच्या मार्फत आणि एकच धाव इथे मात्र प्राप्त होईल. एका धावेने धावसंख्या झाली ती 12. अजूनही 17 चेंडू आणि 44 धाव्यांची गरज असेल ती प्रियदर्शनी बेलापूर या संघाला. तर मात्र मोठा फटका आणि चेंडू चाललाय तो सीमारेषा पार आणि या 6 धाव्यांनी धावसंख्या झाली ती तब्बल 18. आता मात्र सिद्धेश कोळी आपल्या नावाला साजेशी खेळी आपल्याला पाहायला मिळते. त्याच्या बॅट मधून चौकार षटकारांची इथे मात्र भाषा बोलत असताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या झाली ती 18. या षटकातील तिसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सामोरं जाईल तो राकेशाला. तर मात्र मोठा फटका पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न झाला. बॅटची इनर एज लागते आणि तिथे क्षेत्ररक्षक येतोय हेमंत पाटील, एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक नवी मुंबई परिसरातील आपल्याला पाहायला मिळतो. त्या क्षेत्ररक्षकाकडून इथे मात्र कुठलीही गफलत न होते आणि एक धाव या संघाच्या धाव फलकामध्ये जाते आणि धावसंख्या झाली ती तब्बल 19. धावसंख्या झाली ते 19. अजून या षटकातील 3 चेंडू शिल्लक असतील ते गोलंदाज राकेशाच्या 3 चेंडू मध्ये आतापर्यंत 8 धावा खर्च केल्या आहेत त्या राकेशाने. तर मात्र मोठा फटका मारण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न आणि ते क्षेत्ररक्षक आपण पाहतोय हेमंत पाटील, मिस्टर फ्लेक्सिबल ऑफ नवी मुंबई आपल्याला पाहायला बघतोय हेमंत पाटील याच्या रूपात. आणि इथे मात्र विनायक झेंडे याची खेळी इथे मात्र संपुष्टात येते आणि पहिला धक्का लागलाय तो प्रियदर्शनी बेलापूर संघाला. नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय वन डाऊनच्या रूपात कौस्तुभ म्हात्रे. नवीन फलंदाज प्रियदर्शनी बेलापूर संघाचा. तब्बल 10 ते 12 वर्षापासून आपण कौस्तुभ म्हात्रे याला पाहतोय या संघामध्ये खेळताना. आणि इथे मात्र निर्धार शेवटचा चेंडू या षटकातील अजूनही शिल्लक असेल तो गोलंदाज राकेश. तर मात्र पुन्हा एकदा आणि इथे मात्र दोन्ही फलंदाज एकाच एंड आपल्याला पाहायला मिळतील आणि इथे मात्र कौस्तुभ म्हात्रे हा रनआउटच्या रूपाने इथं बाद होतोय आणि दुसरा धक्का लागलाय तो प्रियदर्शनी बेलापूर या संघाला. 19 धावसंख्येवर. आता मात्र येणारं समीकरण असेल ते 12 चेंडू आणि तब्बल 37 धावांची गरज असेल. 12 चेंडू 37 धावा. क्रिकेटच्या सोप्या भाषेत जर म्हणायचं झालं तर 6 षटकार मारण्याची इथे गरज लागेल ती बेलापूर संघाला. पण जेवढा आपण बोलतो काही गोष्टी त्या करण्यासाठी कठीण जातात, त्यासाठी आपल्याला करून दाखवावं लागतं आणि 12 चेंडू 37 धावाची गरज आपल्याला पाहायला मिळेल ती प्रियदर्शनी बेलापूर संघाला. सुवर्ण संधी खेळाडूंना जर रोहित शर्माच्या बॅनरला जर चेंडू जाऊन आदळतोय तर त्या खेळाडूला आयोजकांकडून 200 रुपये देण्यात येतील याची नोंद घ्यायची आहे. 12 चेंडू 37 धावा. नवीन गोलंदाज या संघाचा आपल्याला पाहायला मिळतं यंगस्टार अभि. तर मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि तिथे क्षेत्ररक्षक येतोय राहुल कांबळे आणि राहुल कांबळे याच्याकडून झेल सुटणं हे मात्र कठीण. पण इथे मात्र तब्बल 2 धावा आणि या 2 धावेने धावसंख्यात वाढ होते. धावसंख्या झाली ती 21.
हॅलो, येणारं समीकरण असेल ते 11 चेंडू 35 धावा. तर मात्र पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न नयन याचा आणि एकच धाव इथे मात्र मिळते या चेंडूवर. धावसंख्या झाली ती तब्बल 22 धावा. धावफलक आपल्याला पाहायला मिळतात आणि येणारं समीकरण असेल ते 10 चेंडू 35 धावा 34 धावा असं समीकरण आपल्याला पाहायला मिळते. 10 चेंडू 34 धावा. मात्र चेंडू अंगाला स्पर्श होऊन इथे मात्र अपील केली गेली, पण अपील मध्ये उत्साह कमी, आत्मविश्वास देखील कमी आपल्याला पाहायला मिळाला गोलंदाजाचा आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. अजूनही षटकातील 3 चेंडू शिल्लक असतील ते गोलंदाज अभि याचे. या षटकातील 14 चेंडू घेऊन अभि टू सिद्धू. तो मात्र मोठा फटका आणि तिथे आता मात्र राहुल कांबळे आपल्याला कुठली चुकी न करताना पाहायला मिळतोय आणि सिद्धेश कोळी याची इथे मात्र खेळी संपुष्टात येते. अजून या षटकातील 2 चेंडू शिल्लक असतील ते गोलंदाज अभियाच्या. अभियाने देखील या स्पर्धेमध्ये चांगली गोलंदाजी आपण करताना पाहायला मिळाली. ते अभियाचे एक यंगस्टर गोलंदाज नेहमीच भूषण उत्तम पाटील आपल्या संघामध्ये यंगस्टर लोकांना नेहमीच ते चान्स देत असतात आणि यंग प्लेयर त्यांचे चांगलेच खेळतात आपण नेहमीच पाहायला मिळाले. एक चांगला संघ आपल्याला पाहायला मिळतोय नवी मुंबई परिसरातील. तेवढाच ताकदीचा फलंदाज प्रियदर्शनी बेलापूर, पण थोडासा बॅकफुट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय सध्याच्या घडीला. आता मात्र मोठा असा फटका आणि चेंडू चाललाय तो ऋषी मात्र याच्या बॅट मधून येतोय 6 धाव्यांसाठी. सुंदरसा फटका स्टँड अँड डिलिव्हर लॉंगॉनच्या दिशेने चेंडू चाललाय 6 धाव्यांसाठी. धावसंख्या झाली ती तब्बल 28 धावा धावफलकर आपल्याला पाहायला मिळतील. शेवटचा चेंडू या षटकातील. तर मात्र मोठा फटका मारण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न झाला, पण चेंडू इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता होते आणि 3 षटक समाप्तीनंतर धावसंख्या धावफलक आपल्याला पाहायला मिळाली ती 28 धावा. सहा चेंडू आणि 28 धावसंख्येची गरज असेल ती प्रियदर्शनी बेलापूर संघाला आणि गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते नवीन गोलंदाज भावेन पाटील. एक तेज तरार असा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो यंगस्टरच्या रूपात. हा देखील आपण गोलंदाज नक्कीच आपण पाहत असतो. नवी मुंबई परिषद येणारा काळ हा नक्कीच उजाळायचा असेल तो नवी मुंबई. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि चेंडू चाललाय तो स्क्वेअर लेगच्या दिशेने आणि एकच धाव इथे मात्र पूर्ण होते. आता मात्र समीकरण असेल ते 5 चेंडू आणि 27 धावा. 5 चेंडू 27 धावा आणि नमित पाटील कायसा कान मंत्र देत असताना आपल्या गोलंदाजाला पुन्हा एकदा 5 चेंडू 27 धावा आणि स्ट्राईकला तो फलंदाज ज्या फलंदाजाने आल्या षटकार मारला होता तोच फलंदाज आता मात्र स्ट्राईकला येतो ऋषी मात्रे. 5 चेंडू 27 धावा. तर मात्र मोठा फटका पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न झाला, पण तिथे क्षेत्ररक्षक येते पुन्हा एकदा आपण पाहायला मिळतोय तो मिस्टर फ्लेक्झिबल हेमंत पाटील. चार चेंडू 26 धावा असं समीकरण. तिसरा चेंडू षटकातील. आता मात्र दिशाहीन चेंडू वाईट +1 अशा 2 धावा. आता मात्र समीकरण येऊन झाले ते 4 चेंडू 24 धावा. लगातार 4 चेंडू 4 षटकार मारावे लागतील जर हा सामना इथे मात्र जिंकायचा असेल प्रियदर्शनी बेलापूर संघाला. 4 चेंडू 24 धावा. 24 धावा 4 चेंडू. तुर्बे की बेलापूर आणि इथे मात्र पायावर जाऊन चेंडू आदळलाय आणि एक धाव इथे मात्र पूर्ण होते. लेग बायच्या रूपात एक धाव पूर्ण होते ती फलंदाज नयनाची
आता मात्र समीकरण असेल ते 3 चेंडू 24 धावा. 3 चेंडू 24 धावा असं समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. सुंदरसा फटका आखूड पद्धतीचा चेंडू आणि त्या चेंडूला इथे मात्र सुंदर असा तिथे रिले थ्रो आपल्याला पाहायला मिळतोय. नमिताच्या हातामध्ये चेंडू निसटला आणि फलंदाज बाद होतोय आणि धक्का लागलाय तो प्रियदर्शनी बेलापूर संघाला ऋषियाच्या रूपात. नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय तो. नवीन फलंदाज नंबर 6 याच्यावर आलेला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. 6व्या क्रमांकावर आलेला फलंदाज. पुन्हा एकदा दिशाहीन चेंडू. गोलंदाज धाव संख्या झाली ती 35 35. पुन्हा एकदा सज्ज होईल आपल्या गोलंदाजी मार्ग राऊंड द विकेटचा मारा आणि इथे मात्र एक धाव पूर्ण होते. अजून या इनिंग मधील या सामन्यामधील शेवटचा चेंडू शिल्लक असेल तो भाविनाचा. औपचारिकता इथे मात्र आता मात्र स्पष्ट आपल्याला पाहायला मिळते. या सामन्यामध्ये शेवटचा चेंडू भाविनाचा आणि पुन्हा एकदा वाईट +1 अशा 2 धावा. धाव संख्या 38 38. अजूनही एक चेंडू 18 धावांची गरज आणि इथे मात्र निर्धाव चेंडू आणि सामना इथे मात्र जिंकलाय तो कुमार 11 तुर्बे संघाने आणि या स्पर्धेच्या फायनल मध्ये प्रवेश करतोय कुमार 11 तुर्बे संघ. बोनकोडे कोळीवाडा आयोजित